श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपले स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. तुमच्यावर जळणाऱ्या लोकात असतात या 7 गोष्टी. नमस्कार मित्रांनो, कसे ओळखावे की आपल्यावर कोण जळते? कधी कधी आपल्याला वाटते की कोणीतरी आपल्यासोबत आहे, आपल्याबरोबर आहे आणि आपल्याबरोबर चांगले आहे, परंतु कुठेतरी काही योग दिसत नाही. जसे कोणी आपलं प्रगती पाहून हसत आहे, परंतु त्यांचे हास्य स्तुती एक विचित्र पोत आहे. कोणीतरी तुमची स्तुती तर करतो, पण त्यांच्या शब्दात एक ना पाहिलेले तीक्ष्णता लपलेली आहे. तो आपल्याला आनंदात खरोखर आनंदी आहे की आतून जळत आहे हे आपल्याला नक्की समजत नाही. स्टक्स म्हणतात, आपण इतरांच्या हेतूवर नियंत्रण ठेवू शकत नाही, परंतु आपण त्यांना निश्चितपणे ओळखू शकतो. आज आपण अशी 7 संकेत पाहणार आहोत, ज्यामध्ये कळेल की आपल्या यशात कोण खरोखर खुश आहे आणि कोण खुश होण्याचे नाटक करत आहे, की त्यांच्या मनात जळण्याची आग जळतं. पण पुढे जाण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल. आणि कमेंटमध्ये जे तुमच्या यशाला कमी लेखतात, आपण एखाद्या असे बोलताना ऐकले असेल, अरे त्यात काय मोठी गोष्ट आहे. जर आपण कठोर परिश्रमातून काहीतरी साध्य केले तर त्यास नशिबाची साथ म्हणतात. जर आपण ग्रो करत असाल तर ते म्हणतात टाइम चांगली चालली. कधी कधी हे लोक आपल्याला समोर तर असतील, परंतु आपल्या पाठीमागे म्हणतील, अहो यात काही विशेष नाही. जे आपल्या अनुपस्थितीत विचित्र वागतात. जर एखादी व्यक्ती आपल्या समोर चांगली बनत असेल, परंतु आपल्या पाठीमागे आपले वाईट विचार करतात, तर समजून घ्या की तो आपल्यावर जळतो. स्टक म्हणतात, जो माणूस इतरांच्या पाठीमागे वाईट बोलतो तो स्वतःमधील कमकुवतपणा लपवण्याचा प्रयत्न करीत असतो. लक्षात ठेवा, जे खरोखर आपल्याबरोबर असतात ते आपण जिथे नसताना सुद्धा आपल्यासाठी उभे राहतील. जे तुमच्या आनंदात खुश नसतात. जेव्हा आपल्या जीवनात काहीतरी चांगलं होत असेल आणि एखादी व्यक्ती केवळ बनावटी अभिनंदन देऊन कोणताही उत्साह दाखवता ठीक आहे म्हणून त्वरित विषय बदलते, यांचा अर्थ असा आहे की त्याला आपले यश सहन होत नाही. अशा लोकांना ओळखणे आवश्यक आहे, अन्यथा हळूहळू आपला आत्मविश्वास मोडेल. आपल्याला जर कधी असा अनुभव आला असल्यास कमेंटमध्ये जरूर शेअर करा. जे आपल्या चुकावर असतात, परंतु आपल्या कामगिरीवर गप्प बसतात. जर आपण एखादी चूक केली तर हे लोक त्वरित टिंगल करण्यास सुरुवात करतात, परंतु जेव्हा आपण काहीतरी चांगले करतात तेव्हा ते गप्प राहतात. हे तेच लोक असतात ज्यांना आपल्या अपयशात आनंद होतो. स्टक्स म्हणतात, जो इतरांच्या अपयशात आनंद होतो तो स्वतः कधीही यशस्वी होऊ शकत नाही. ते लोक आपल्याला कॉपी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते स्वीकारत नाहीत. जर एखादी व्यक्ती आधी प्रत्येक पावलात प्रश्न विचारत असेल, परंतु आता त्याच गोष्टी स्वतः करण्यास सुरू करत असतील, तर समजून घ्या की तो आधी आपल्यावर जळत होता, परंतु आता आपले यश पाहून आपल्याला कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहे. स्टक म्हणतात, जो कोण तुमच्यावर टीका करतो तो तुम्हाला कॉपी करेल. आपण हा व्हिडिओ इतरवर पाहत असाल तर याचा अर्थ असा की आपल्याला खरोखर शिकायचे आहे. आपली विचारसरणी सामान्य लोकांपेक्षा वेगळी आहे आणि कदाचित काही लोक आपल्यावर जळण्याचे कारण आहे. जर आपल्याला सोबत शेवटपर्यंत राहा. ते जे आपल्या चुका वाढवून चढवून सांगतात. जर आपल्याकडून थोडेसे नुकसान झाले असेल तर हे लोक त्यास एका मोठा मुद्दा बनवणीत, परंतु जेव्हा आपण काहीतरी मोठे साध्य करता तेव्हा ते साधारण म्हणून ते टाळतील, कारण तो आपल्याला कमी लेखायची कोणतीही संधी सोडत नाही. ते आपल्याला आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा आपण काहीतरी नवीन करायला जात तेव्हा हे लोक म्हणतात की आपण हे करू शकणार नाही, हे आपल्यासाठी अशक्य आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांना भीती वाटते की आपण त्यांच्या पुढे जाऊ
स्टक म्हणतात. कोणी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करीत असेल तर आपण योग्य मार्गावर राहात. या जगात सर्व प्रकारचे लोक आहेत. काही जे खरे प्रामाणिक आणि नगण्य आहेत, तर काही जण फसवणूक, मत्सर आणि द्वेषाने भरलेले आहेत. असे निकृष्ट दर्जाचे लोक आपल्याला आयुष्यात विष घालवू शकतात. आपल्या आत्मविश्वासाचा फायदा घेऊ शकतात. आपल्याला निराश करण्याचा प्रयत्न करू शकतात. परंतु आपण त्यांना वेळेत ओळखले तर आपण त्यांच्या नकारात्मकतेपासून स्वतःचे रक्षण करू शकता. आज आपण असे 5 संकेत पाहणार आहोत ज्यामध्ये एखादी व्यक्ती निकृष्ट आहे की नाही हे आपल्याला माहिती पडेल. तोंडावर एक पाठीमागे एक हे लोक आपल्यासमोर आपले कौतुक करतील, परंतु पाठ फिरवताच आपली बदनामी करण्याचा सुरुवात करतील. हे दुहेरी चेहरे असलेले लोक आहेत जे विश्वासाही नसतात. इतरांच्या आनंदात जळणे ते इतरांच्या प्रगतीमध्ये त्रस्त आहे. आपण यशस्वी झाल्यास समोर उघडपणे त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी मागून जळतील. टोमणा मार, गरजेनुसार मैत्री ठेवणे हे लोक जेव्हा काही काम पडेल तेव्हाच आपल्या जवळ येतील. जोपर्यंत आपला स्वार्थ साध्य होत नाही तोपर्यंत तो मैत्री ठेवतील, परंतु आपल्याकडून फायदा होत नाही तेव्हा ते आपल्याकडे पाठ फिरवते. खोटे बोलणे आणि बहाणा बनवणे त्यांची सवय असते की प्रत्येक वेळी त्यांची चुका लपवण्याचे बहाणे करणे आणि निमित्त करणे. जर आपण पुन्हा पुन्हा एखाद्यावर विश्वास ठेवून प्रत्येक वेळी ते खोटे असल्याचे सिद्ध होत असेल तर सावधगिरी बाळगा. दुसऱ्यांना खाली दाखवण्याचा प्रयत्न हे लोक स्वतः पुढे जाण्याऐवजी इतरांना खाली दाखवण्याचा अधिक लक्ष देतात. त्यांना स्वतःला यशस्वी होता येत नाही म्हणून ते इतरांचे यश संपवण्याचा प्रयत्न करतात. जर आपल्या सभोवताली असे लोक असतील तर त्यांच्यापासून अंतर बनवा, कारण ते आपल्या जीवनात केवळ नकारात्मकताच भरत. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. नवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.